आणि मम्मीचं नाव? तर गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे, मी मध्ये एक व्हिडिओ टाकलेला की मला एक मुलगी कॉल करते, मम्मी वगैरे बोलते. तर हो, ते व्हिडिओ खरंच होता आणि त्यानंतर आहे ना कॉल येणं बंद झालेलं. सो मी तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नव्हता केला, कारण की माझ्याकडे नंबर नव्हता आणि मला एवढे कॉल येतात की मी म्हणजे नंबर लक्षात पण नव्हता ठेवला की कोणाचा कॉल आहे वगैरे. आणि तो नंबर माझा बिझनेस नंबर होता आणि तो इन्स्टावरती सगळीकडे आहे. तर मला माहीत नव्हतं की कोण आहे काय नाही. नंतर आहे ना या संडेला मला कॉल आलेला आणि मी रेकॉर्ड केलेला. माझ्या दुसऱ्या नंबरवरती कॉल आलेला आणि मी या आयफोननी व्हिडिओ शूट केलेला. आणि मग मी म्हटलं की नंतर एडिट करीन. मग मी मंगळवारी एडिट करायला बसले, तर त्यामध्ये असं कळलं की मी क्वेश्चन खूप करत होते, कारण की मला तेवढे कमेंट्स आलेले, म्हणून मी खूप क्वेश्चन करत होते. ते तुमच्या प्रूफसाठीच मी क्वेश्चन करत होते. मला आता एडिटिंगला ना कळलं की कोणीतरी तिच्या मागून तिला म्हणजे हे विचार असं बोलते. मग ती थोड्या वेळाने पॉज घेऊन मग ती आन्सर करते. मग मी खूप क्वेश्चन करत होते ना. मग नंतरला मी हे पण क्वेश्चन केलं की तुझ्या मागे कोण आहे, तर ती बोलते की माझे पप्पा तर कामाला गेलेत. तिचे पप्पा बाजूलाच आहेत, म्हणून ती सारखं तेच बोलते, कारण की 2-3 वेळा तिने तेच बोलले, माझे पप्पा तर कामावर आहेत. म्हणजे असं पण तिला शिकवलेलं होतं. किंवा तुम्हाला सांगायचं की त्या लहान मुलीचा वापर नका करू, जे पण आहात. नाव पण मेन्शन केलं त्या मुलीने त्या व्हिडिओमध्ये, मी नंतर व्हिडिओ टाकीन. पण जे कोणी आहात ना, त्याचा वापर नका करू. मला खूप राग आलेला आहे आणि मला परत कॉल पण नका करू. कॉल केला तर मी तो नंबर व्हायरल करून टाकेल आणि जे काही होईल ते तुम्ही बघून घ्या. मला परत कॉल आलाच नाही पाहिजे.